पाहू शकता हे मकाचं कणीस आहे। अशा पद्धतीने मकाच्या कणसाची साईज झाली आहे। तर मकाची कणीस आणि साईज होण्यासाठी आपण बेसळयुक्त डोस टाकायचा आहे। 10-20 युरिया मिक्स करून आपण त्याला खाली मकाच्या बुडाला खाली टाकायचं आहे। तर पाहू शकता आता हे कणीस आहे। कणसाने तुरा जवळजवळ बाजूला केला आहे। हे ज्या वेळेला पूर्णपणे वाळेल त्या टायमाला हे विक्रीसाठी कणीस हे तयार होत आहे। तर पाहू शकता 2 नंबरचं कणीस याला लागलेलं आहे। हे 1 नंबरचं कणीस आहे। पाहू शकता हे कणीस एकदम पक्व झालं आहे। आता 15 ते 20 दिवसानंतर हे कणीस काढा येणार आहे। पाहू शकता। तर मकाचं व्यवस्थापन अशा पद्धतीने केलं आहे आपण। मका लावल्यानंतर प्रथमतः फवारणी केली आहे तिला तणनाशक। त्यानंतर पाहू शकता कोणत्याच प्रकारची मकाच्या कणसावरती आळे नाही दिसत आपल्याला, कारण लष्करी आळ्या असल्यामुळं लष्करी आळे ह्या बाजूला इथं जर आली तर पूर्णपणे इथपर्यंत खाली होती आणि कणीस आहे का आतमध्ये कणसामध्ये जाऊन ती कणस खाण्याचं काम करीत असते। त्याच्यामुळे लष्करी आळेचा सुद्धा प्रादुर्भाव आपण दिसत नाही। त्याच्यासाठी आपण खूप मेहनत करून फवारणी केली आहे। पाहू शकता अशा पद्धतीने मकाची कणस तयार झाली आहे। तर आपण रानात आलो होतो आज, म्हटलं पाहू, पण आपल्याला काय लष्करी आळे अजिबात दिसत नाही। शेंद्याला नाही आपण तुरा निघालेला आहे आणि लष्करी आळेचा प्रादुर्भाव अजिबात आपल्याला आढळून आला नाही। तर पाहू शकता आता आपल्याला अजून एक मकासाठी पान द्यायचं आहे आणि एका पाण्यामध्ये कणस नक्कीच विक्रीसाठी काढावे। पाहू शकता अशा पद्धतीने कणीस आहे आणि ज्या वेळेला हे कणसाचे हे असं ज्या वेळेला हे होईल त्यावेळेला हे कणीस काढायला आले म्हणायचं 15 दिवसात, असं आपण याचं गृहीत धरलं जायचं। कारण हा तुरा पूर्णपणे असा झाला पाहिजे। त्यावेळेला कणीस हे काढण्यासाठी याला हात गळून पण जाणार, फार एवढ्या 10 ते 12 दिवसामध्ये गळून जाणार आणि अशा कणसाची जाडी आहे। तरी अंदाजे अर्धा ते पाऊण किलो वजन ह्या कणसाचं आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली मका आहे आणि अशा पद्धतीने कणस मकाला लागली आहे। तर स्वीटकॉर्न 16 आहे ही। आम्ही कायमच स्वीटकॉर्न 16 ही जातीची निवड करतो। मागल्या वेळेला आपण स्वीटकॉर्न 16 लावली होती, तर जागेवर आपण 12 रुपयांनी तिला दिले आहे कणस। तर चांगल्या प्रमाणात पैसे आपले लागले। त्यामुळे असं व्यवस्थापन आहे आपल्या मकाचं। कसा व्हिडिओ वाटला कमेंट करून सांगा।